हॅलो गाईज, तर मी असे कोकणचा चेडू तनू. तर आज तुमका त्रिपुरारी पौर्णिमेचे हार्दिक शुभेच्छा. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे आमच्याकडे मालवणी भाषेत ते का टिपर म्हणतात. तर प्रत्येक गावाने जत्रा असतात, टिपर असता. तर अशीच आज आमच्या इकडे कुर्ली गाव म्हणून ना, तर त्या कुर्लाई देवीच्या मंदिरात पण आज टिपर म्हणजे मोठी जत्रा भरता इकडे. तर आम्ही आज इलाव या जत्रेसाठी. आम्ही जरा लवकरच इलो संध्याकाळी. खरी तर रात्री जत्रा असता मोठी भरलेली. आता एवढी अशी नाही, पण आता तरी गर्दी हा सगळ्यांची अशी पोटी वगैरे भरू केलेली. माहेरवशनी येतं, तिथली लोकं असतात, आजूबाजूच्या गावातली लोकं येतात, कारण जत्रा मोठी भरता, मग ती बघू पण सगळीजण येतात. तसे आम्ही पण आता इलाव. तर चला तुमका आता मी कुर्ली गावची जत्रा दाखवत आहे. तर आता मी मंदिरात बघितलं होतं, भरपूर अशी लाईन होती. मंदिरात वगैरे जातं. चला जाते. कुर्ली या गाव डोंगराच्या कुशीत वसलेला, म्हणजे बघू शकतात आजूबाजू कशी पूर्ण डोंगर रांगा हा, आणि त्याच्या मधोमधच इकडे मंदिर पण ह्याचा जुना मंदिर आपण त्या कुर्ली धरण जेव्हा बांधल्याने त्यामुळे त्या थोडा पाण्याखाली गेला. मग इकडे ह्या नवीन मंदिर बांधलेला. तर मस्त असा चारी बाजूनी असे डोंगर रांगा असा, आणि एक नैसर्गिक दृश्य पण आहे इकडे. तर आम्ही आता देवळाच्या आतमध्ये जातो. चला जाऊया. तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला, म्हणजे आतमध्ये आता इलव. तर आता आम्ही आतमध्ये असे दर्शन वगैरे घेतो. इकडे बघा मंदिर पण छान असं फुलांनी वगैरे सजवल्याने, या सजावट पण खूप छान केलेली आहे आतमध्ये मंदिराची. सगळीकडे अशी फुला वगैरे लावून अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे. आणि इकडे भाविकांची गर्दी पण जमलेली आहे आता दर्शन घेण्यासाठी. आणि आता सगळीकडे महिला जे माहेरवाशनी आहेत, आजूबाजूच्या गावातले आहेत, ते सगळे ओटी भरण्यासाठी त्यांनी लाईन लावलेली आहे. म्हणजे आत्तापासूनच एवढी लाईन, अजून संध्याकाळ रात्री सगळी अशी भरपूर जमतली, त्यांना अजून पण गर्दी होतली आहे. आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झाला, आम्ही पाया वगैरे पडलो, आणि आता आम्ही इकडे बाहेर जत्रा फिरतो. तुमका पण दाखवत अशी वेगवेगळ्या याची दुकानं पण लिहिली आहेत, भरपूर अशी लहान मुलांसाठी गेम्स वगैरे पण आहेत. तर चला आता एक एक करून अशी फिरूया जत्रा. मंदिर तर बसा यायच्यात लहानांचं, आता मोठ्यांना ना मी माका
तर हे काका इकडे ताजा फ्रेश खाजा बनवतात, म्हणजे असं डायरेक्ट ताजा बनवून त्या विकला जातं असा फ्रेश असा. आणि खाजा सगळ्यांचा कोकणी माणसांचा आवडीचा, आणि ती मुंबईकरांची स्पेशल भेट आहे मालवणी खाजा. म्हणजे ती गावसून इल्यावर मुंबईकर सगळेजण घेऊनच जातात. आणि बघा असा खाजा बनवला जाता, ते आता बनवतात तिकडे आणि मग ते पॅकिंग करणार आणि असं ताजं तर सगळ्यांना विकणार. आणि चवीक पण छान लागतात हा, मस्त करून घेतात इकडे छत्र्यांचं असं छान डेकोरेशन केल्याने, कारण कोकणातलं पावसाचं जाऊक मागत नाही ना, कधी पण येतात. मग ते छत्री असलेले बरे ना, मग त्यांनी आयडिया वापरून मस्त असं छत्र्यांचं पण डेकोरेशन केल्याने बघ असं छान वाटतं. तर लाईटिंग सोडल्याने आणि असे छत्रे लावल्याने तर असं मस्त वाटतं बघा. घेतलंय तर तुमका या रिंगणामध्ये जो दगड दिसतात तो खरा तर मानाचो दगड हा. म्हणजे या गावची पूर्वापार चाललेली ती प्रथा. तर प्रथा म्हणजे अशी की अगोदर ताकद दाखवण्यासाठी वगैरे ती अशी एक स्पर्धा केली जायची त्या टाईपमध्ये आती. आणि ती या प्रथा अजूनपर्यंत अशी चालू आहे. म्हणजे अगोदरपासूनचंच दगड आहे, नवीन असून आहेत तो पूर्वीपासूनचंच आता त्याची प्रथा. तर ही प्रथा आता पूर्वापार चालू आहे आणि अजूनही त्यांची चालू आहे. आता आपण ती स्पर्धा म्हणजे चालू होणार आहे ती आता आपण बघूया. बाजार समिती सिंधुदुर्ग या समितीचे अध्यक्ष श्री रवराणे यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद त्यांचे स्वागत करतो.
या अभिषेक आहे काय केले होते अरे मोबाईल उचलले ते बाबा अरे काय करतो ते काय उचलतो नाही काय करायचं तर अशी ही कुर्ली गावची जत्रा. तुमका जर माझो व्हिडिओ आवडलो असात तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.